हॅलो मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। मी नगरी करिश्मा आज आलेली आहे लोकमत सखी मंच आयोजित श्रावण सोहळा या कार्यक्रमासाठी। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लोकमत सखी मंच यांनी श्रावण सोहळा उत्सव हा मस्त असा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर चला मग आपण पाहू आजच्या कार्यक्रमात काय काय ॲक्टिव्हिटी आहेत। तर हे पहा, मस्त असं भव्य गेट उभारण्यात आलेलं आहे। श्रावण सोहळा लोकमत सखी मंच यांच्याकडून सुस्वागतम, सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे आणि महिलांचं आगमन होत आहे या ठिकाणी। आणि या कार्यक्रमाचे पार्टनर आहेत एव्हरेस्ट मसाला सोसायटी, कडक चहा आणि मलाबार गोल्ड यांच्याकडून हे पार्टनर आहेत। आणि महिलांच्या स्वागतासाठी मस्त बँड बाजा ठेवलेला आहे। हे आपल्या पैठणीचा आहे, स्टार प्रवाहाची पैठणी आणि एक आहे एव्हरेस्टचा। म्हणजे दोन्हीकडे पण टाकायचे? हो, दोन्हीकडे टाकायचे। तर तुम्ही पाहिलात या ठिकाणी लकी ड्रॉ कुपन आहेत। आता माहिती नाही कोणाचं लक आहे ते पाहू, किती महिलांचं लक लागतं आहे, कोणाकोणाला बक्षीस मिळत आहेत। या ठिकाणी टेस्ट मध्ये बेस्ट एव्हरेस्ट यांचा स्टॉल लागलेला आहे। त्यांच्याकडून सखींना एक गिफ्ट मिळत आहे श्रावण सोहळ्यानिमित्त। त्यांचे सर्व प्रोडक्ट या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत। या ठिकाणी सोसायटी चहा, लय भारी सोसायटी चहा। चला आपण ही टेस्ट करून पाहू। चटपटीत कांदा लसूण मसाला आहे एव्हरेस्ट का। खूप छान टेस्ट आहे, छान आहे, दूध आहे, मसाले एव्हरेस्ट दूध मसाला पावडर। या ठिकाणी चहा नाही, एव्हरेस्ट यांच्याकडून मसाला दूध आहे। शायद सोसायटी चहाच्या पुढच्या साईडला आहे। तर मी व्हिडिओच्या मध्येच तुम्हाला माझा एक अनुभव शेअर करते। तर आपल्या सगळ्यांनाच केस गळण्याचा प्रॉब्लेम असतो, केसांमध्ये कोंडा होणे आणि स्किनचा पण प्रॉब्लेम असतो। तर मलाही खूप प्रॉब्लेम होता। तर माझ्या एका मैत्रिणीनं मला सजेस्ट केलं की आपल्या नगरमध्येच नेहास क्लिनिक या ठिकाणी जाण्यासाठी। त्या ठिकाणी नेहा शिंदे मॅडम आहेत, त्यांनी मला हे प्रोडक्ट दिलेले आहेत। त्यामध्ये हा आहे हेअर शॅम्पू, हे आहे हेअर कंडिशनर आणि हे आहे हेअर टॉनिक। आणि त्याच्याच बरोबर स्किनसाठी मला त्यांनी हे सोप दिलेला आहे, म्हणजे साबण आहे हा। आणि हे सगळे स्किमरचे प्रोडक्ट आहेत आणि हे सगळे त्यांचे स्वतःचे आहेत आणि हे हर्बल प्रोडक्ट आहेत। ह्याच्यामध्ये कोणतेही जास्त केमिकल वगैरे नाहीये, त्यामुळे बेस्ट प्रोडक्ट। आणि मी माझी पुरी फॅमिली मी स्वतः सगळे वापरतो आणि मला खूप छान अनुभव आलेला आहे आणि ह्यांचं कोणतीही साईड इफेक्ट नाहीयेत। त्यामुळे तुम्हीही यूज करा।
आणि ह्यांचे सर्व डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही नक्कीच ह्या क्लिनिकला भेट द्या. आणि हे प्रोडक्ट लेडीज जेंट्स घरातले सर्वजण वापरू शकतात. या ठिकाणी फॉर्च्यून ऑइल, बेसन जेवढे प्रोडक्ट आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे. या ठिकाणी मलामार गोल्ड श्रावण सोहळा या ठिकाणी यांनीही स्टॉल लावलेला आहे. त्यांच्याकडे पण लकी ड्रॉ आहे. श्रावण सोहळ्यानिमित्त मलाबार गोल्ड डायमंड यांच्याकडून या ठिकाणी एक स्टॉल लावलेला आहे. त्यांचे एक लकी ड्रॉ आहे. तर मॅडम आपल्याला त्यांच्याबद्दल थोडी माहिती देतील. मंगळसूत्र महोत्सव चालू आहे, त्याच्यावरती अप टू 25% डिस्काउंट पण आहे. तर एकदा विथ फॅमिली नक्की व्हिजिट करा. आणि येतो आपला ब्रायडल शो येतोय आपल्या इथे. ब्रायडल शो मध्ये 12 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर हे ब्रायडल शो आहे आपलं. तर एकदा विथ फॅमिली सगळी येऊन जावा. जशी म्हणजे मूवीज मध्ये सिरियल्स मध्ये ज्वेलरी असती ना, तशी ज्वेलरी येणार आहे. तर नक्की एकदा व्हिजिट करा. हा पा या ठिकाणी आहे सोसायटी चहा, कडक टेस्टी मस्त असा सोसायटी चहा. या ठिकाणी पहा मलाबार गोल्ड यांच्याकडून सेल्फी पॉइंट ठेवलेला आहे. भरपूर महिलांचं आगमन झालेलं आहे. या ठिकाणी फोटोशूट पण चालू आहे. हे पहा आपल्या श्रावण सोहळ्यानिमित्त कशा मस्त नटून थटून महिला आलेल्या आहेत. खूप उत्साही असतात. वर्षातून एकदा हा श्रावण सोहळा उत्सव ठेवलेला असतो, कार्यक्रम असतो हा लोकमत सखी मंचचा. तर श्रावण सोहळ्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहोत. आम्हाला खूप आनंद आणि उत्साह आहे. सर्व आम्ही नटून ठरून हिरव्या साड्या परिधान करून आलेलो आहोत आणि या सर्व गोष्टींबद्दल आम्हाला खूप आनंद आणि उत्साह वाटत आहे. किती छान आणि सुरेख मस्त अशी रांगोळी काढलेली आहे. हॅलो फ्रेंड्स, तर पहा मी आज भेटलेली आहे आपल्या मधुराज रेसिपी मॅडम ना. हॅलो, करिश्माला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरभरून प्रेम द्या. थँक्यू मॅडम. आणि लांबून आली काय? हाय 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 ओळख आहे ओळख आहे. हाय हाय. किती खुश आहेत ना, झोपाळ्यावरती मस्त एन्जॉय करतायत. हा ओळखलं मॅडम. भरपूर महिलांचं आगमन झालेलं आहे. किती छान असं पारंपरिक वेशभूषा करून आलेले आहेत महिला. नमस्कार, मी प्रियंका आंबिलवादे.
मी प्रियंका आंबिलवादे. मी लोकमत सखी मंच याची सदस्य 3 वर्षापूर्वी झाली आहे. लोकमत सखी मंचने आयोजित केलेला कार्यक्रम श्रावण सोहळा म्हणजे श्रावण सुरुवात होती. या सणांची महिन्यात पंचमीच्या मुलगी ही माहेरी जाते. श्रावण महिन्यात नाही का, गौरीच्या सणाला माहेरी जाऊन ती फेर धरते, वेगवेगळे खेळ खेळते. मंगळागौरीचा हा लोकमतच्या श्रावण सोहळ्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. तो क्षण आज आम्हाला आलाय असं वाटतंय. म्हणून आम्ही सर्व सखी अशा प्रकारे नटून थटून तयार आहोत. आम्ही श्रावण सोहळ्याची सुरुवात म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात आतुरतेने पाहत आहोत. मी नीलम सिद्धार्थ उबाळे. लोकमतच्या श्रावण सोहळ्याची आम्ही आतुरतेने नेहमी वाट बघतो आणि इतका सुंदर सगळ्या सखी इथं तयार होऊन आलेल्या आहेत. आता आम्ही सगळे फॅशन शो मध्ये पण भाग घेणार आहेत आणि रेसिपी मध्ये भाग घेणार आहेत आणि भरपूर सारे महिला इथं छानशे नटून आलेल्या आहेत. तर लोकमतचे मी आभार मानते की सखींना असं त्यांनी छान एक मंच इथं दिला आहे की ते हक्काचं व्यासपीठ त्यांनी दिलंय. इथून आम्ही आमचे जे मनात जे आमच्या खेळ आहे ते आम्ही खेळू शकतो. एवढंच बोलू छान आहे. लोकमतला मी धन्यवाद करते. मी खरोखरच लोकमत सखी मंच खूप आभारी आहे. लोकमतच्या सखी मंचावरती आल्यानंतर मला असं खरोखर वाटतं, मी अभिमानाने सांगते की मी माझ्या माहेरी आली आहे. कारण इथे आल्यानंतर मला जे मनात असतं ते सगळं मला करता येतं. थँक्यू. लोकमत सखी श्रावण सोहळ्यानिमित्त या ठिकाणी महिलांच्या हातावरती मेहंदी काढून देण्यात येत आहे. कोणता लुक केलेला आहे? मी आज एक झाशीची राणी बनली आहे की जी प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देते. कारण आजच्या काळामध्ये प्रत्येक स्त्रीनं म्हणजे स्वतःचं रक्षण करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण आज आपण जेवढ्या काही बातम्या ऐकतोय तर तिथे आपल्याला हेच झळकून उठतंय की प्रत्येक ठिकाणी अत्याचार चालू आहेत, असं होतंय तसं होतंय. मात्र झाशीची राणी ती होती की जिने आपल्याला प्रेरणा दिली आणि ती याच भवानी तलवारीनं. थँक्यू.
या ठिकाणी फॉर्च्यून प्रोडक्ट पासून बनवलेलं गोड असा पदार्थाचं डेकोरेशन केलेलं आहे. सर्वांनी गोड असे पदार्थ वेगवेगळे टेस्टी बनवून आणलेले आहेत. तुम्ही प्लीज सगळ्याजणी जागेवर येऊन बसावं अशी विनंती आहे. सगळ्याजणी जागेवर येऊन बसल्या तरच जजिंग सुरू होईल. कृपया आपापला पदार्थ व्यवस्थित ठेवून आपण आपला एप्रन घेऊन जागेवर येऊन बसा. आपला एप्रन घेऊन जागेवर कुठून आलात मॅडम तुम्ही? अहमदनगर. आणि कधीपासून येता? किती वर्ष झाली तुम्हाला लोकमत सखी मंच बरोबर तुम्ही जॉईन आहात? 5 वर्ष झालीत. छान कार्यक्रम झाला आजचा. थँक्यू. प्रत्येकाला तुम्ही एक मंच देताय त्याच्यामुळे प्रत्येकाला संधी मिळते. खूप छान वाटलं. थँक्यू. आणि याचं मेन म्हणजे तुमच्या सपोर्टमुळे आम्ही पण इथपर्यंत आलेलो आहोत. नक्कीच मॅडम. आणि तुम्ही पण खूप छान कॉन्ट्रीब्युशन देता. प्रत्येक वेळेस मी कार्यक्रमामध्ये तुम्हाला बघते. लेडीजमध्ये तुम्ही एकमेव अशा व्यक्ती आहात की इथे सर्व व्हिडिओ आणि सर्व कार्यक्रम अतिशय व्यवस्थितरित्या रेकॉर्ड करत आहात आणि चिरकाल हा आम्हाला बघायला मिळणार आहे. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. या ठिकाणी स्टार प्रवाहाचे सिरियल आहे मालिका आई कुठे काय करते त्यामधील अनिरुद्ध सर आणि मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. यांचं स्वागत करते. आपल्या लोकमत परिवाराच्या वतीनं आपण त्यांचा सन्मान करूया. मी विनंती करते
अहमदनगरमध्ये माझ्यावर फुलांच्या पाकळ्या टाकल्या जातील, मला गुलाब मिळतील, त्यांनी माझा सत्कार केला. कागदी फुलं होती, म्हटलं नको. मला माझा सत्कार ऑलरेडी झालेला आहे. ऑलरेडी माझ्या प्रेक्षकांनी, माझ्या माय माऊलींनी माझा सत्कार केलेला आहे. पण मी तो स्वीकार केला, कारण कुठल्या तरी माऊलींनी छानपैकी त्या कागदी फुलं बनवले. पण मला असं वाटतं की आपण गुलाबाची झाडं लावू शकतो, रोप लावू शकतो. आपण छानपैकी रोप लावूया आणि सगळं छान ग्रीनरी हिरवगार करूया. नक्कीच. आणि अनिरुद्ध असं नेहमीच, म्हणजे सर नेहमीच म्हणतात की अनिरुद्धला खूप शिव्या पडतात. पण जसं तुम्ही म्हणालात, मी अगदीच अग्री करते की ते कलाकार म्हणून इतके ग्रेट आहेत. आणि ही प्रत्येक कलाकारासाठी एक पोचपावती असते. जेव्हा आपण निगेटिव्ह कॅरेक्टर करत असतो तेव्हा त्याला शिव्या मिळणं हे अपेक्षितच असतं. म्हणजे मला जेव्हा ही स्टोरी सांगितली गेली तेव्हा मलाही असं वाटलं की संजनाला खूप शिव्या पडणार आहेत, खूप शाप देणार आहेत, कधीतरी रस्त्यावर पकडून मारतीलही. पण जसं तुम्ही आता म्हणाला तसंच असंख्य माझे प्रेक्षक, माझी एक्सटेंडेड फॅमिली म्हणते, प्रेम आणि असंच भरभरून वॉर्म देतात. जसं आता तुम्ही अनिरुद्धला, आता अनिरुद्ध म्हणून तुम्ही त्यांना भेटलात, म्हणून अनिरुद्धला जर हे भरभरून प्रेम मिळतंय ते तुम्हाला नक्कीच सुजान प्रेक्षक आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांना नक्कीच कळतं की थोडं तुझं आणि थोडं माझं, तू हल्ली मी हल्ली गेला लिंबू. हा, त्याच्यामुळे कसं ते चमच्यातून चमच्यात जाईल हे खरं याच्या खेळामध्ये आपल्याला दिसतो. आणि असं सुंदर ग्रामीण वातावरण आपल्या एका सिरियल मध्ये आपल्याला दिसतं स्टार प्रवाहाचं, ते म्हणजे येड लागलं प्रेमाचं. या सिरियल मधून आपल्याला अगदी सुंदर असं हे सगळं वातावरण दिसतं. आणि याच्यातली जी मंजिरी आहे ना, अरे थांबा, आलं सरप्राईज आधी झालं. याच्यातली जी मंजिरी आहे तर ती बैलगाडी पण चालवते, पाहिजे का तुम्ही?
जी खरंच डिझर्विंग आहे तिलाच ते पद गेलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत आयोजक म्हणून. आता डिसिजन विल बी युअर्स किंवा तुम्ही. ओके, लेट्स द ऑडियन्स सिलेक्ट द क्वीन. महाराणी ऑडियन्सला ठरवू दे. चला एक एक पुढे. डोळे बंद करायचे, थोडं अंतर सोडा तिघींमध्ये, अंतर सोडा. अजून इकडे या आंटी, थोडासा इधर आ जाइए और थोडासा. डोळे बंद करा तिघी पण प्रामाणिकपणे डोळे बंद करायचे आहेत. आणि आता ते सरप्राईज, तो रिझल्ट, ती महाराणी ही स्टार प्रवाहाची आपल्याला कळणार आहे. संजना, तू जवळ जाऊन तिचा हात धरून प्रेक्षकांना दाखवायचा आहेस, जी तुझ्या मते आज स्टार प्रवाहाची महाराणी ठरलेली आहे. आणि तो रिझल्ट आपल्या समोर आल्यानंतर दणदणीत म्युझिक वाजणार आहे त्या महाराणीच्या स्वागतासाठी. ओके, साऊंड वाले काहीतरी फुटफुटताय. अच्छा, काय अनिरुद्ध फुटफुटताय नाही? अच्छा, हो, काहीतरी फुटफुटताय. मी काय म्हटलं होतं तुम्हाला? सरांना फुलं खूप आवडतात. हा, फुलं खूप आवडतात सरांना. म्हणजे ओके, आणि त्यात रेड रोज. वाव, त्यात शाळेची आठवण आली. सर खूप जुन्या आठवणींमध्ये रमतात आणि त्यांना बालपणाची मैत्रीण मिळाली त्यांची. त्यामुळे पण नाही, ती खूप रिअलिस्टिक होतं त्या सगळ्या गोष्टी. अच्छा, आणि प्रपोजल म्हटल्यानंतर चांद तारे वगैरे असं सगळं प्रकार न करता त्यांनी तिथल्याच तिथे एक गुलाम घेतला आणि ती इट इज अलर्ट आणि तुमची स्पॉन्टेनिटी कळते की तुम्ही प्रेझन्स ऑफ माइंड कळतो. खूप मोठं व्यासपीठ आहे, खूप मोठा किताब, मानाचा सन्मान आपण पटकावलेला आहे.